नमस्कार. वल्लरी प्रॉडक्शन्सच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण क्लेअर ऑडियंट असणारे डॉक्टर कपिल जोशी यांच्याशी गप्पा मारणार आहोत. हे क्लेअर ऑडियंट म्हणजे नक्की काय? आणि सर तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येकाला कशा पद्धतीने मदत करतात, याबद्दल आपण पुढे पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोतच. पण त्याआधी सर आपल्या इथे स्टुडिओमध्ये आले पॉडकास्टसाठी, म्हणून उर्वी द हाऊस ऑफ गिफ्ट्स कडून सरांना एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर देऊन सरांचं स्वागत करूया. सर, थँक्यू सो मच. सगळ्यात महत्वाचा आणि तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनात असणारा प्रश्न विचारूनच आपण सुरुवात करू. सर, क्लेअर ऑडियंट म्हणजे नक्की काय? म्हणजे सूक्ष्म जगताशी बोलणं असं काही यामध्ये होतं का? असं म्हणू शकतो आपण. मुळात क्लेअर ऑडियंट, क्लेअर हा एक फ्रेंच शब्द आहे. CLAIR. क्लेअरचा अर्थ होतो क्लिअरली. ऑडियंट म्हणजे ज्याला ऐकू येतो तो. क्लेअर व्हॉयंट असतात ज्यांना दिसतं, असं आपण म्हणूया. जर गुगल आपण पाहिलं, म्हणजे गुगलमध्ये जर त्या सगळ्याची व्याख्या पाहिली, तर क्लिअर ऑडियंटचा ऍक्च्युअल अर्थ असा आहे की अन ॲबिलिटी टू हिअर मोर दॅन अ नॉर्मल परसेप्शन. हो. सो थोडक्यात इन्फ्रा आणि अल्ट्रा लेवल ऑफ साऊंड एनर्जी असतात. खूप बेसिक मध्ये गेलो तर. सो इन्फ्रा लेवल म्हणजे आपण बोलतो ते, अल्ट्रा म्हणजे जे आपण मनातल्या मनात बोलतो आणि मग आपण बोलतो ते संवाद आणि परिसंवाद जसं आपण म्हणतो. सो गंमत अशी होते की क्लिअर ऑडियंट जर कोणी असेल तर त्याचा मनातला किंवा अंतर आवाज जो असतो, अंतर्मनीचा जो आवाज असतो, त्याचं आधी ऐकू येणं हे होतं त्या व्यक्तीला आणि मग त्याच्यावर काहीतरी भाष्य केलं जातं. सो ह्या सगळ्यामध्ये इन्फ्रा अल्ट्रा लेवल ऑफ साऊंड एनर्जी हे एक माध्यम म्हणून काम करत असतं. सो आपण कुठेतरी बसलेलो आहोत, एक्झाम्पल घेऊया, तर मी काहीतरी म्हणालो, मग कोणतरी त्याच्यावर काहीतरी म्हणालं, ह्याला आपण ऍक्शन रिॲक्शन रिस्पॉन्सेस असं म्हणतो. तर गंमत अशी होते की मी बिईंग अ क्लिअर ऑडियंट, समजा मी काहीतरी म्हणालो, समोरचा विचार करून काहीतरी म्हणाला, ह्या मिली सेकंड मध्ये त्याचा विचार हा आधी मला ऐकू जातो आणि मग त्याच्यावर काहीतरी भाष्य होऊ शकतं किंवा केलं जातं. सो इट्स अ ब्रिज. हा सगळा एक बांधणीचा भाग आहे असं आपण म्हणूया, ज्यातनं संवाद आणि परिसंवादामधनं काही गोष्टी म्हणजे उलगडतात, उमगतात, समजतात. त्या कितीही लेवलपर्यंत समजू शकतात, किती डेप्थनं जाऊ शकतात, हे समोरचा किती बोलतोय किंवा किती वेळ बोलतोय याला अनुसरून बसून त्याची साऊंड एनर्जी किती येतेय याच्यावर जास्त ठरतं. खूपच वेगळं आणि म्हणजे विचार करायला लावणारं क्षेत्र आहे. पण ही क्षमता जशी तुमच्याकडे आहे, तशी प्रत्येक माणसाच्यात असते? अ, क्षमता म्हणून जर म्हणाल तर मला कल्पना नाही, पण माझ्यामध्ये क्लिअर ऑडियंट असे बरेच असावेत, बरं. ज्यांना कदाचित अजून कळलंच नसेल की असं आपल्यामध्ये काहीतरी आहे. पण इंट्युशन हे आपल्या प्रत्येकामध्ये असतं, ज्याला आपण गट फिलिंग किंवा 6वं सेन्स, सिक्स्थ सेन्स म्हणतो. हं. तर जसं आपण म्हणतो, काही लोकांना असतं की ते जजमेंट खूप स्ट्रॉंग येतं. मला असं वाटतंय आणि ते तसंच होतं. ह्याला मॅनिफेस्टेशनही म्हणू शकतो किंवा इंट्युशन म्हणू शकतो. क्लिअर ऑडियंट असणं याच्यामध्ये त्या इंट्युशनची जी कपॅसिटी असते किंवा कुवत असते, ती खूपच पुढची असते किंवा वरची असते. तुम्ही सर याच्याबरोबर वास्तू हिलिंग सुद्धा करता. तर वास्तू हिलिंग म्हणजे नक्की काय आणि ते कशा पद्धतीने केलं जातं? ओके. आपण बेसिक्स मध्ये जाऊया परत. मुळात पहिलं रिअलायझेशन माझ्या मते असं आहे ना, की लोकांच्या नशिबात जागा नसते. जागेच्या नशिबात ती लोकं असावी लागतात. चा खरा अर्थ असा आहे, की कुठलीही जागा, मग ती तुम्ही व्यावसायिक घ्या, कौटुंबिक म्हणजे राहण्यासाठी घ्या. घर घ्या, बंगला घ्या, फ्लॅट घ्या. ते अगदी खूप मोठा व्हिला जरी घेतला, तर त्या जागेला स्वतःचे घडलेले काहीतरी संस्कार असतात. त्या जागेत येणाऱ्या माणसाचा जो आउटर ऑरा असतो, ह्याच्याशी त्या जागेतनं उद्दीपित एमिट होणाऱ्या ज्या एनर्जीज आहेत, त्यांचं जर का अमलगमेशन म्हणजे ज्याला म्हणतो समरूप होणं, हे जर का मॅच होणार असेल, तर त्या जागेमध्ये आल्यानंतर काही फरक पडतात, चांगले अनुभव येतात. जर तसं मॅच होत नसेल, तर मग ती जागा कुठेतरी तुमच्या ऑराला ढकलायला लागते, रिटॅलिएट करायला लागते आणि त्याचं पर्यावसान असं असतं की मला हा रिझल्ट नाही मिळत आहे, असं होतंय, किंवा आम्ही इथे राहायला आल्यापासून किंवा आम्ही हे ऑफिस घेतल्यापासून अशा अशा अडचणी आम्हाला येत आहेत.
ह्याचं मूळ कारण वेगळं असतं. मग तर ह्या सगळ्या जागांचं एक एनर्जी ऑडिट करण्याचं काम मी फोटोतनं करतो. मी फोटो मागवून घेतो. त्याच्यानंतर ते एनर्जी ऑडिट झाल्यावर मी त्याचं मूळ कारण किंवा त्याचं मूळ जे आहे, एखाद्या जागेमध्ये काही घडलेल्या आत्महत्या असतात, काही ठिकाणी कदाचित घडलेले खून असतात, काही ठिकाणी गाडले गेलेली लोक असतात, माहिती नाही आपल्याला. 100, 200, 300 वर्षांपूर्वीचाही इतिहास असू शकतो जो आपल्याला बरं. माहिती नाहीये. मग त्या सगळ्यातनं जी उद्दीपित होते एनर्जी, ही एनर्जी त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना कशा पद्धतीनं भेटतीये, कशा पद्धतीने जवळ करते आणि कशा पद्धतीने लांब करते, या सगळ्याचं समीकरण बांधण्यासाठी हे एनर्जी ऑडिट होतं. मग हिलिंग सजेस्ट केलं जातं. हिलिंगचा दिशांशी तसा काही संबंध नाही. बरं. म्हणजे वास्तुशास्त्र चुकीचं आहे का, मी अजिबात म्हणत नाही. ते पण एक शास्त्र आहे. मी जे काम करतो त्याच्यामध्ये 10 दिशा धरल्या असतात, म्हणजे जातातच. जसं ऊर्ध्व आणि अधर ह्या पण 2 दिशा आहेत. पण मी एनर्जीजवर काम करतो. सो हिंग, मीठ, कापूर आणि लवंग या 4 गोष्टी वापरून जिथे क्लिन्झिंग होतं, म्हणजे त्याचं शुद्धीकरण आणि मग प्युरिफिकेशन, ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून त्याचं हिलिंग होतं. आणि अशा पद्धतीनं वास्तू हिलिंग साधारण 2 महिन्यात 3 वेळा मला यावं लागतं आणि मग मी करतो. याशिवायही सर तुम्ही आणखीन एक गोष्ट, मला नक्की शब्द माहिती नाही, पण मीडियमशिप किंवा तुम्ही अंतरात्म्याशी संवाद साधता आणि काही डिस्टन्स हिलिंग तुम्ही केलेत असं आपण जेव्हा मगाशी गप्पा मारल्या तेव्हा तुम्ही सांगितलं. काही भारताबाहेरच्या केस केल्यात की ज्यांना बाहेरची बाधा, बऱ्याचदा विश्वास नसतो लोकांचा की नकारात्मक ऊर्जा असते किंवा ती त्रास देते किंवा बाहेरच्या बाधा होतात. मग त्याचा परिणाम जसा वास्तूवर, वस्तूंवर होतो तसा माणसांवर पण होतो आणि अनेकदा तो कळतच नाही आणि आपण म्हणजे वेगवेगळे आजारपण किंवा इतर गोष्टी आपल्याला सरफेस होत राहतात आणि आपण त्या सगळ्या वरवरच्या कारणांवरतीच काम करत राहतो. तर तुम्ही असंही काहीतरी काम करता, तर ते नक्की काय आहे? जसं मी फिजिकली वास्तूचं जाऊन हिलिंग करतो, तसं डिस्टन्स हिलिंग करताना 2 गोष्टी आहेत. एक असं आहे की पुन्हा जागेचं एनर्जी ऑडिट होतं. मग इथून जे एनर्जी पास ऑन करता येते ती अशा पद्धतीने पास ऑन करता येते की जेणेकरून इथे बसूनच, समजा अमेरिका असेल किंवा युरोप असेल किंवा सिंगापूर असेल फॉर दॅट मॅटर, तर तिथपर्यंत माझा रीच आहे जो मी पोहोचवून तिथल्या एनर्जी स्पेसिफाय करतो. त्याला लागणारा वेळ काहीसा कमी जास्त असतो. भाग एक. आता कमिंग बॅक टू एनी बॅड एंटिटीज और निगेटिव्ह एंटिटीज, तर पुन्हा त्याच्यामध्ये हे लक्षात घेता आलं पाहिजे की 2 वेगवेगळ्या प्रकारच्या एंटिटीज आहेत. त्यातली एक असते त्याला चल म्हणतात, दुसरी असते ती स्थिर असते. चल म्हणजे काय की ज्या फक्त पासिंग असतात, जाऊन येऊन कुठेतरी त्या फिरत असतात, थांबलेले असतात पुढच्या कुठल्या तरी त्यांच्या म्हणजे त्यांचा जो क्रियाकर्माचा पुढचा मार्ग आहे तिथे जाण्यासाठी म्हणून मध्ये थांबलेले असतात. स्टॉप गॅप असू शकते. स्थिर हे अकाली घडलेले मृत्यू असतात. आत्महत्या असेल, ऍक्सिडेंट असेल किंवा अचानक मरण येणं जे आपण म्हणतो, त्याच्यातनं काहीतरी राहून जातं. ह्या एनर्जीज मात्र त्यांचा ठिय्या तिथे मांडतात. त्या पर्टिक्युलर जागेत असू शकतो, त्या आजूबाजूच्या लोकेशन मध्ये असू शकतो आणि मग तिकडनं त्यांचं स्वतःचं एक टेरिटरियल, म्हणजे माझी असलेली जागा, असं एक स्वतःचा अहंकारही सुरू होतो. मग ह्या एनर्जी सुद्धा पॅसिफाय करता येतात. पण डिस्टन्स हिलिंग मध्ये असं आहे की तुम्हाला एका खोलीवर 2 दिवस असं आधी काम करावं लागतं. फिजिकली मी कोणाच्या घरात जागेत गेलो तर मी मे बी 1-1.5 तासामध्ये ते पूर्ण कव्हर करू शकतो. डिस्टन्स हिलिंग करताना एका खोलीवर 2 दिवस थोडंसं त्यांना ब्रीदिंग देणं, मग 3री खोली, 4थी खोली करणं, कनेक्टिंग पॅसेज करणं, असं करून आधी त्यातलं मूळ उद्दीपित होणाऱ्या एनर्जीज आपण वाईप आउट करतो आणि मग काही एंटिटी बेस्ड काम असेल तर त्याच्यावर मग काम केलं जातं. मी मगाशी म्हणलं की फिजिकल हिलिंग करणं एक भाग आहे, परंतु डिस्टन्स हिलिंग मध्ये कदाचित काहीसा वेळ जास्त लागतो. इफेक्ट तेवढाच आहे. पण काही लोक शंका घेतात या सगळ्या कामावरती किंवा असं काही नसतंच, असंही काही लोकांचं म्हणणं असतं. तर अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? कारण काही लोक अशी आहेत की ज्यांना खरोखर हे अनुभव येत असतात. ते काही वेळेला कदाचित शब्दात नाही मांडता येत की नक्की काय अनुभव येतोय किंवा काय त्रास होतोय. आणि काही जण असे असतात, नाही नाही हे असं काही घडतच नाही, असं नसतंच. पण तुम्ही तर काम करताय आणि तुमचं काम आजूबाजूचे आम्ही सगळेजणच पाहतोय. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? बरं, आपण आधीच्या प्रश्नाचा पण एक त्यातला भाग ह्या प्रश्नाला धरून उत्तर देऊया. कसं असतं, एका घरामध्ये 4 माणसं राहतात समजा, तर ज्याची एनर्जी सगळ्यात जास्त व्हल्नरेबल म्हणजे नाजूक असते, ऑरा एनर्जी, आउटर ऑरा एनर्जी, त्याला अनुभव पहिला येतो.
सो परत तिथंच मी येतो की प्रत्येकाला हा अनुभव येईल असं नाही. घरातली एक व्यक्ती म्हणेल की मला भास होतात, पण घरातले बाकीचे म्हणतील आम्हाला असं काही होत नाही, आम्हाला झोप शांत लागते. सो ह्याचा अर्थ त्या गोष्टी एक्झिस्टच करत नाहीत असं ह्या जगात काही हम्म. नाही. सीइंग इज बिलिव्हिंग वर असल्यामुळे आणि बुद्धिजीवी थोडासा विचार असल्यामुळे लोक असे असतात की असं काही नसतंच. मुळात मला असं वाटतं की द्वैत आणि अद्वैत जशा दोन गोष्टी आहेत, तर हे मानणं न मानणं हे ज्याच्या त्याच्या अनुभवावर डिपेंड आहे. पण ह्याचा अर्थ ती लोक परमेश्वरावर विश्वासच ठेवत नाहीत ह्यापेक्षा थोडासा मी बेक टू डिफर करतो की असं नसतं. ते स्वतःच्या कर्मावरही विश्वास ठेवत असेल तर हे कर्म कधीतरी त्यानेच दिलेलं आहे हे त्यांना मान्य करावं लागतं ह्या मताचा मी. सो म्हणजे आपण त्या विषयावर नको जायला की हे मानावं का न मानावं, पण जी लोक मानत नाहीत त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही न्यूट्रल राहा. म्हणजे तुम्हाला जर का तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीला अनुभव येतो आणि तुम्हाला येत नाही, याचा अर्थ ज्या व्यक्तीला अनुभव येतोय ही व्यक्ती चुकीची आहे आणि तिला काहीच कळत नाही असं न करता तुम्ही तुमचा स्टँड न्यूट्रल ठेवू शकता. ज्याची त्याची श्रद्धा असते आणि श्रद्धा कोणावर लादता येत नाही. तुम्ही एखाद्याला असं करू नका असं मग म्हणता की तुला वाटतंय तू करून घे, हे म्हणणं जास्त न्यूट्रलपणाचं लक्षण आहे. आपल्याला मार्ग मिळणं गरजेचं आहे. माझ्या मते लोक या जगात एकच गोष्ट करतात ते म्हणजे त्या पळवाटा पहिलं शोधतात. बिगेस्ट आयरनी ऑफ ह्युमन लाईफ आय पर्सनली फील इज की वी वॉन्ट एव्हरीथिंग परमनंट इन अ टेम्पररी लाईफ, नाही का? आपल्याला सगळ्यांना टेम्पररी लाईफमध्ये सगळं परमनंट पाहिजे, शक्यच नाही ना. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं रिअलायझेशन असं आहे की परमेश्वर माझ्या मते योग्य ते देतो, हवं ते देत नाही, हे समजून घेता आलं पाहिजे. सो ज्यांचा विश्वास नाही आहे समजा किंवा ज्यांना हे पटतच नाही त्यांनी त्यांचा स्टँड न्यूट्रल ठेवावा, एवढंच माझं. अगदी म्हणजे खूप मला जो कठीण प्रश्न वाटत होता त्याचं तुम्ही सोप्प करून उत्तर दिलंत सगळ्यांसाठी. तुम्ही हे सगळं काम करताय पण उत्सुकता म्हणा किंवा आश्चर्य म्हणा, हे सगळे जे आवाज तुम्ही ऐकता किंवा तुमच्यापर्यंत हे जे सगळे संदेश येतात, मेसेजेस येतात, हे कसे येतात? म्हणजे तुम्हाला काही दिसतं किंवा काही शब्द ऐकू येतात, म्हणजे काय घडतं काय नक्की? पुन्हा मी तिथे येतो की माझं ऐकणं हे नॉर्मल माणसापेक्षा थोडंसं वरच्या पट्टीचं आहे असं आपण म्हणूया. सो मला जसं आपण कुजबुजवतो त्याच्यामध्ये पुसटचे शब्द ऐकू येतात पण पूर्ण नाही येत. तसंच काहीसं माझ्या केसमध्ये होतं. एक्झाम्पल घेऊया की एखाद्या जागेचे फोटो बघतोय तर त्याच्यात कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये समजा काही एंटिटी आहे, तर 99% वेळा असं होतं की ती एंटिटी मला पहिल्यांदा सबकॉन्शियसली माझ्या सबकॉन्शियसला कनेक्ट होते, अंतर्मनाला, आणि मला हे सगळं सांगते की मी इथं खूप पूर्वी राहत होते, मला अशा पद्धतीचे त्रास झाले होते, ते त्रास झाल्यामुळे मग माझं इथं अडकणं तसंच आहे. मग तिथनं मी कदाचित आतापर्यंत 10 कुटुंब पाहिली, ती येऊन गेली. आत्ताचं जे कुटुंब आहे तेही मला माहिती आहे. सो बऱ्याचदा असं होतं की कुठल्याही जागेचे फोटो किंवा व्हिडिओ जेव्हा मी इव्हॅल्युएट करतो तर मला अगदी गाडलेले, मेलेले, पुरलेले नावांसकट कळू शकतात. पण पुन्हा मी तिथंच येतो की हे मला कळलंच पाहिजे ह्या च मध्ये बी नाही. इट ऑल डिपेंड्स की किती एनर्जी येते आहे. काही वेळेला काही गोष्टी फोटोतनं कळत नाहीत, हिलिंग करायचं ठरतं आणि हिलिंग करायला गेल्यानंतर मग काही गोष्टींची उकल व्हायला लागते. असं घडलेलं आहे बऱ्याचदा की सुरुवातीला फोटोत पाहिलं आणि काही लक्षात नाही आलं पण नंतर मात्र कळलं. असं होऊ शकतं. पण मग आता जसं तुम्ही एंटिटी असं सांगितलं तर याच्याशिवाय एंजल्स किंवा स्पिरिट गाईड्स असं हल्ली खूप ऐकायला मिळतं. म्हणजे स्पेशली लॉकडाऊन नंतर ऑनलाईन हिलिंग आणि या सगळ्याचं जे मी पेव म्हणते त्याला, जे फुटलेलं आहे किंवा जे प्रत्येक जण सांगतो की एक दिवस कोर्स करा तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून प्रोफेशनल हिलर. तर खरंच असं घडतं का? नाही, माझ्या मते सगळ्या गोष्टींना प्रॅक्टिसच पाहिजे. मे बी शिकवणं एक दिवसात कोणतरी करत असेल, पण जो शिकतो आहे त्याचं आकलन किती आहे, त्याचा एक्नॉलेजमेंट कपॅसिटी किती आहे, पॉइंट 1. आणि तो म्हणजे ती व्यक्ती स्त्री असो अगर पुरुष असो प्रॅक्टिस किती करते ह्याच्यावर पण खूप डिपेंड आहे. मी म्हणलं तसं नाही, एंटिटीज एकतर सेन्स होतात, त्या दिसत नाहीत. माझ्या मते वारा दिसतो का? नाही दिसत, तो जाणवतो. सेम असतं. जी लोक सायकिक ॲबिलिटी मधली असतात जसं मी आहे ना, तर तिथे त्या गोष्टी जास्त प्रकर्षानं आणि प्रखरतेने जाणवतात, ज्या नॉर्मल माणसाला, सामान्य माणसाला जाणवायला काहीसा वेळ लागू शकतो. एवढाच काय तो फक्त फरक आहे. म्हणजे 10 पावलं पुढे जाऊन विचार करण्याची क्षमता असणं हा एक भाग आहे, पण ते समजून घेण्याची क्षमता असणं हा त्या सायकिक व्यक्तीचा एक भाग असतो. याचा अर्थ पलीकडच्या व्यक्तीला किंवा बरोबरच्या व्यक्तीला समजत नाही असं नसतं, त्या वेळेला समजण्याची त्याची क्षमता नसते. इतकाच फरक आहे, बाकी काही.
पण मग ही क्षमता आपल्याला डेव्हलप करता येते किंवा याच्यासाठी काही वेगळं काम स्वतःवरती करता येतं? सी मला हा प्रश्न बरेच लोक विचारतात, तर मी त्यांना असं सांगतो की मी इंट्युशन कसं डेव्हलप करावं ह्याच्यावर नक्कीच गाईड करू शकतो. कारण आपल्या प्रत्येकामध्ये गट फिलिंग आहे, इंट्युशन आहे. पण अशा पद्धतीनं तुम्हाला काही समजेल असं कुठलंच तंत्र माझ्याकडे किंवा तसं शिक्षण माझ्याकडे नाही, कारण मीच कुठे शिकलेलो नाही. अचानक काही गोष्टी सुरू झाल्या आणि त्यातनं हे सुरू झालं. सो मला जेवढं गाईड करता येईल, मेंटॉर करता येईल, ते मी नक्की करू शकतो. पण मी क्लिअर ऑडियंट घडवू शकतो का कोणी किंवा क्लिअर व्हाईट घडवू शकतो का, तुम्हाला नाही वाटत. म्हणजे मीच कुठे शिकलेलो नसल्यामुळे मला नाही. आता आणखीन याच्यात पुढे जाऊन की जसं तुम्ही संवाद साधता, तर तुम्हाला कसं कळतं की हा संवाद कुठपर्यंत न्यायचा आहे, कधी तो थांबवायचा आहे? किंवा समोरच्या व्यक्तीला जे जे तुम्हाला आकलन झालंय किंवा कळलंय, त्यातलं समोरच्या व्यक्तीला किती सांगायचंय आणि काय नाही सांगायचंय? बर, परत यातला योग्य प्रश्नाचं योग्य उत्तर असं आहे की अनफॉर्च्युनेटली लोकांना त्यांना बरं वाटेल असं ऐकण्यात जास्त इंटरेस्ट असतो. मुळामध्ये सांगणाऱ्या व्यक्तीने जे काही आहे ते खरं सांगावं. हा, मात्र ते सांगण्यासाठी काहीतरी एक डिप्लोमसी असावी छोटीशी, की एखाद्याला जर तुम्हाला सांगायचंय की जसं माझ्या केसमध्ये होतं की एक पेशंटचा फोटो येतो आणि मला विचारलं होतं की काय वाटतंय, तर मला कदाचित हे कल्पना आलेली असते की ह्या व्यक्तीचं आयुष्य फार काही दिसत नाहीये. पण ते सांगण्यासाठी तुमची सांगण्याची पद्धतही तशीच पाहिजे. म्हणजे एकदम तुम्ही उद्या म्हणलात की नाही मरतील 2 दिवसात, तर ते चांगलंच नाहीये. दिस इज व्हेरी स्ट्रेट. पण सांगताना तुम्ही थोडंसं की नाही जरा काळजीचं कारण आहे असं वाटतंय, आपण प्रार्थना करूया. ह्याच्यामध्ये एक हुरूप देणं किंवा सकारात्मक विचार करणं, म्हणजे माहितीये कदाचित ती गोष्ट निगेटिव्ह आहे किंवा ती आपल्या अपेक्षेत नाही घडणार आहे. पण त्याला थोडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं किंवा बघायला लावणं हे जास्त गरजेचं आहे. मी पुन्हा परत आधीच्या प्रश्नाचं उत्तर कंटिन्युटीमध्ये देतो, की एकतर कुजबुजण्यासारखं हे सगळं मला ऐकू येतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचं डिकोडिंग करावं लागतं. त्याची इंटेन्सिटी किंवा त्याची पोच किती असायला पाहिजे हे मला कल्पना नाही. मी सांगलीमध्ये एकदा एक हिलिंग करायला गेलो होतो, तर त्या वाड्यात म्हणजे जवळजवळ 200 सव्वा 200 वर्ष जुना वाडा असेल. आता उद्देश वेगळा होता हिलिंग करण्याचा, परंतु तिथे गेल्यानंतर 5 ते 6 जनरेशन मधले एक व्यक्ती कुठेतरी कनेक्ट होत गेल्या. सो म्हणलं तर मी अगदी 200-150 वर्ष मागे गेलो असेल समजून घेण्यामध्ये. पण ह्याचा अर्थ मला संपूर्ण इतिहासच कळला का, असं नाही. जे कळायला हवं तेवढं कळलं. आत्ताच्या वर्तमानामध्ये तिथे काय परिस्थिती आहे एनर्जीची ती समजली आणि त्या दृष्टीनं काम कसं करायला पाहिजे ते समजलं. इतकं सिंपल असतं. सो किती कळतं आणि किती कळायला हवं आणि कुठे थांबायला हवं ह्याच्यामध्ये एकतर कळतं सगळंच म्हणलं तर, पण किती सांगायचंय हा आपला स्वतःचा नियंत्रणाचा भाग आहे. त्या वेळेला जे सांगणं गरजेचं आहे तितकं तुम्ही नक्की सांगायला पाहिजे. 10 वर्षांपूर्वीचं भविष्य किंवा बाकीचं करण्यापेक्षा ह्या 2 वर्षात हे करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये नकारात्मक असेल, सकारात्मक असेल. कारण कर्माची जोड या सगळ्याला असते. कर्माप्रमाणेच आपल्याला पुढे जावं लागतं. कर्माला डॉज करता येत नाही, कर्माला कुठे बाजूला करून पुढे जाता येत नाही. मग येत्या 2 वर्षात काय महत्वाचं आहे त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. एक भाग स्वामी कृपेने हा नक्की आहे की एखादी व्यक्ती भेटून गेल्यानंतर किंवा जागेचं काम केल्यानंतर त्या जागेशी असलेली जी त्या वेळेची अटॅचमेंट असते माझी, जी करणं गरजेचं असतं, नाहीतर मी कामच नाही करू शकणार, ती डिटॅचमेंट मला लगेच करता येतं. म्हणजे मी त्या विशिष्ट वेळेला एकतर त्या व्यक्तीचा किंवा त्या जागेचा असतो. माझं काम संपलं की मी त्या जागेचा किंवा व्यक्तीचा नसतो. हा ऑन ऑफ माझ्या मते प्रत्येकाला जमला पाहिजे, की तुम्ही तेवढ्यापुरताच विचार करा जेवढा तुमचा कर्माचा भाग तिथे अपेक्षित आहे. आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक, अनेक प्रसंग, अनेक अनुभव हे काहीतरी शिकवायला येतात. काही लोक आपल्या आयुष्यात मला असं वाटतं की कसं वागायचं नाही हे शिकवायला येतात. तेवढं आपण फक्त शिकावं आणि पुढे जावं. स्वतःला वेळ देणं फार गरजेचं आहे. काय वाटेल ते. म्हणजे स्वतःवरती काम करणं, जे तुमच्यासारखे सगळेच मोठे लोक सांगतात किंवा अगदी भगवद्गीतेत पण श्रीकृष्ण म्हणतो की सगळ्यात पहिलं काम हे स्वतःवरती करा. बरोबर आहे. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण अनेकदा असं नाही का होत की हे आपण स्वतःवरती काम करत असताना किंवा या ज्या पद्धतीचं काम तुम्ही करताय याच्यामध्ये तुमच्या कुटुंबातले लोक जर त्याचा भाग नसतील किंवा त्यांच्याकडे या क्षमता नसतील, तर त्यांना याचा काही आफ्टर इफेक्ट म्हणजे त्रास होऊ शकतो का? किंवा त्यांच्यापर्यंत असे काही निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा जाऊ शकतात का? म्हणलं तर जाऊ शकतात. बरं.
इट ऑल डिपेंड्स की जो माणूस ज्याला हे समजतंय तो त्या किती पुढे पास ऑन करतोय किंवा त्याच्या थ्रू किती पास ऑन होत आहे. बऱ्याचदा असं होतं की माझ्या कुठल्याही कामाची गोष्ट मी घरी डिस्कसच करत नाही, कारण मुळातच ती पास ऑन होते ऍज अन एनर्जी. आपण बोलतो तीही एनर्जीच आहे, आपण ऐकतो ही एनर्जीच आहे. म्हणलं तर पुन्हा मी तिथंच येतो की ज्याची एनर्जी वल्नरेबल त्याला त्रास होऊ शकतो. व्हायलाच पाहिजे असं नाही, कारण मला पण या सगळ्या गोष्टींमधनं जे येतं त्याचा त्रास होत असतो काही अंशी, पण ती घेण्याची क्षमता सुद्धा परमेश्वरांनी आतापर्यंत दिलेली आहे. त्यामुळे ते सहनही करावं लागतं, पण मी सहन करतो. याचा अर्थ ते इतरांना जावं का असं काही नाही. आता कित्येक वेळा मी हिलिंगला गेल्यानंतर त्या घरातले कुतूहलाने सगळेच जण उपस्थित असतात. हो. मग त्यांची एनर्जी त्या वेळची सुद्धा प्रोटेक्ट करावीच लागते. ते फक्त बघ्याची भूमिका घेतात म्हणून हा तुम्ही उभं राहा, मी बघा काय करतोय असं मला नाही करता येत. जे मंत्र किंवा त्यावेळेला जे उच्चार चालू असतात त्याच्यात त्यांचा विचार पण तितकाच करावा लागतो. पण घरापर्यंत ह्या गोष्टी येतात का? नक्की येतात. त्याचं एक गार्डिंग तुमचं तुमच्याकडे पाहिजे 100%. आणि मग परत मी हेच म्हणतो की स्वतःचा विचार करणं म्हणजेच काय, स्वतःला वेळ देणं आणि स्वतःवर प्रेम करणं फार गरजेचं आहे. कुठेही असं लिहिलेलं नाहीये मला वाटतं किंवा कुठल्या ग्रंथात असं नाहीये की स्वतःला डावलून समोरच्यावर खूप काही वेळ द्यावा किंवा समोरच्याला जीव लावावा. तुम्ही धड आहात तर जगात सगळं नीट आहे. स्वतःवर प्रेम आधी करायला शिका. तुम्हीच तुमचे गुरु असता, हे फार महत्वाचं आहे. खूपच सुंदर विचार तुम्ही सांगितलात, कारण हा प्रश्न कायम असतो जेव्हा हिलिंग किंवा अशा मोडॅलिटीज की स्वतःवरती काम करणं किंवा विचार करणं म्हणजे स्वार्थीपणा होतोय का? तर नाही, मी जेव्हा डिटॅचमेंट आणि सेल्फ लव्ह हे इतकं सुंदर तुम्ही एकदम सोप्या भाषेत सांगितलं. आणखीन एक या सगळ्यामध्ये म्हणजे तुम्ही जे काम करताय, लोकांना असं वाटतं की म्हणजे तुम्ही भविष्य सांगता. तर खरंच तुम्ही आवाजावरून भविष्य सांगता आणि मगाशी म्हणालात तसं की समोरच्याला ऐकायचंय ते नाही, जे खरं आहे ते तुम्ही सांगता. तर हे लोकांना पचनी पडतं का? सगळ्यांना नाही पडत स्पष्ट. असं माझ्या बाबतीत हे झालेलं आहे की 100तल्या 8 लोकांना मी सांगितलं तसं त्यांच्या बाबतीत कदाचित नाही घडलेलं. पण गमतीचा भाग असा आहे की ती लोक पुन्हा माझ्याकडेच येतात हे सांगायला की सर तसं घडलं नाही, पण आपण पुन्हा एकदा सेशन करूया का? आणि मला हसायला येतं. मी म्हणतो चला, स्वामी मला पटवून देतात की मी देव नाही. कदाचित माझ्यापर्यंत तुमची एनर्जी त्यावेळेला जेव्हा सेशन झालं तेव्हा कमी आली असेल किंवा माझ्याकडनं सांगण्याची एनर्जी पण कमी गेली असेल, बोथ वे. अपार्ट फ्रॉम दॅट, हा जो प्रश्न आहे, तर मी भविष्य सांगतो का म्हणलं तर हो, पण मी म्हणलं तर नाही असंही म्हणेन. समोरच्याच्या कर्मामध्ये जे लिहिलेलं आहे ते सांगायचं काम मी करतो आणि त्यामुळे ते मोस्टली हो आणि नाही याच्यामध्ये असतं. खूप उपाय सुचवण्यापेक्षा रादर त्या वेळेला जे लक्षात येतं हे सांगण्याचं काम माझ्याकडनं जास्त होतं की हे करायला हवं किंवा हे करायला नको किंवा तुम्ही या मार्गाने जायला पाहिजे. सो मी मार्ग दाखवण्याचं काम जास्त करतो आणि हे तुमच्या आयुष्यात लिहिलंय, त्यामुळे तुम्ही ते ऍक्सेप्ट करा. ते सकारात्मक आहे का नकारात्मक आहे यापेक्षाही तुम्ही ते आहे तसं ऍक्सेप्ट करा. चांगलं असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करा, जर निगेटिव्ह होणार असेल तर त्या दृष्टीनं प्रिव्हेंटिव्ह प्रयत्न करा. असं करून पुढे जाता येतं. सो म्हणलं तर मी भविष्य सांगितलं का असं म्हणू शकतो हो, पण मी मार्ग दाखवण्याचं काम जास्त करतो. आय एम अ टॉर्च बेअरर किंवा मी पोस्टमन आहे. मी फक्त वरनं आलेला मेसेज पास ऑन करायचं काम करू शकतो. दॅट्स इट. म्हणजे किती छान आणि महत्वाच्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात. मी हिलिंग आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी डिटॅचमेंट, सेल्फ लव्ह आणि ऍक्सेप्टन्स की जो प्रत्येकालाच गरजेचा आहे आयुष्यामध्ये, आणि हे तुमच्या कामातूनही तुम्ही करता आहात आणि तुम्ही समोरच्याला पण ते शिकवता रादर. तर ही फारच छान गोष्ट आहे. याच्या बरोबर सर आणखीन वेगळं तुम्ही प्राणी आणि पक्षी यांच्या बरोबर सुद्धा काम करता, तर त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मी काम करतो म्हणजे असं आहे की मला पर्सनली असं वाटतं की मी जे काही घेत असेन किंवा माझं मन, माझं शरीर घेत असेल, ह्याला डिटॉक्सिफिकेशन लागतं कुठेतरी किंवा कुठेतरी त्याचा परतावा असावा लागतो. तो मी या युनिव्हर्समध्ये जर पास करायचा असेल तर माझ्या मते निसर्गासारखा गुरु नाही. सो कुठेतरी समर्पित श्रद्धा जर तुमची असेल तर तुम्ही निसर्गात जावं, त्याच्या कुशीत जावं आणि त्याला सांगावं की हे सगळं माझ्याकडे आलेलं आहे कारण मी ऐकलेलं आहे आणि हे मला तुला द्यायचंय कारण तू एकटाच आहेस. ती ताकद एवढी मोठी आहे की ती पुन्हा त्या युनिव्हर्सला पास ऑन करू शकते. सो मी निसर्गात जातो, तिथल्या झाडा फुलांशी बोलतो, गप्पा मारतो. ह्या लेवलला जाऊन सांगतो की या महिन्यात एवढी एवढी लोक भेटली किंवा हे हिलिंग केलं, तिथं असा अनुभव आला. जसं माझं शेअरिंग निसर्गाशी आहे. सो निसर्गात नक्की जावं, कारण निसर्गाला स्वतःची भाषा आहे, निसर्गाला स्वतःचं काहीतरी अस्तित्व आहे आणि आपण निसर्गातनंच आलेलो आहोत. एव्हरीथिंग इज नेचर इन दिस वर्ल्ड.
आपण साधे कपडे घालतो हे सुद्धा निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत, ह्या मताचा मी. सो तिथे माझं स्वतःचं डिटॉक्सिफिकेशन होतं. त्याला अलाइड जो प्रश्न आहे की प्राण्यापक्ष्यांचं, येस मला कळतं कारण माझं काम साऊंड एनर्जीवर आहे. पण मी पुन्हा तिथंच येतो की याचा अर्थ खूप पिन पॉइंट अॅक्युरेट कळेल असं नाही. कारण एखादा पक्षी नुसतं बारीकसा आवाज काढून उडून गेला तर ते नाही कळणार. माझं सगळं काम माझ्यापर्यंत येणारी जी एनर्जी आहे, साऊंड एनर्जी, ती किती सफिशियंट येते, किती पुरेशी येते ह्याला धरून जास्त आहे. एखादा उद्या आला आणि म्हणला माझं नाव अमुक अमुक, त्याला सांगा, तर मला नाही कळणार. काहीसा वेळ द्यायला लागतो जिथं साऊंड एनर्जी पूर्णपणे आत्मसात करता आली पाहिजे, ऍक्नॉलेज करता आली पाहिजे. सो प्राण्यापक्ष्यांचं कळतं का? हो कळतं. पुन्हा मी तिथंच येतो की किती कळतं हे त्याला काही मर्यादा नाही. पण म्हणजे पुन्हा आता नव्याने मला हा प्रश्न पडला की क्लिअर ऑडियंट आणि टेलिपॅथिक कम्युनिकेशन हे हल्ली खूप मोठ्या प्रमाणावरती शिकवलं जातं आणि अनेक जण करतातही व्यवसाय म्हणून. तर हे दोन्ही एकसारखं आहे का खूप फरक आहे याच्यामध्ये? कारण तुम्ही माणसांशी पण बोलताय, वास्तूशी पण बोलता आहे, प्राण्या-पक्ष्यांशी बोलताय, निसर्गाचे पण तुम्हाला आवाज कळतायत. तर मग म्हणजे खूपच, म्हणजे आता विचार केला तर प्रचंड आहे हे सगळं. तर हे एकसारखं आहे का नाही, याच्यामध्ये काही फरक आहे या क्षमतांमध्ये? काहीसा फरक आहे, कारण क्लिअर ऑडियंट हा व्यक्तीच असा असतो की ज्याला येणारा प्रत्येक आवाजाचं आकलन करून त्यातनं काहीतरी कोडिंग करता येतं. टेलिपॅथिक कम्युनिकेशन मध्ये तुम्ही ठरवून कुठेतरी कोणाला तरी कनेक्ट होत असता. बरोबर. रादर हे अत्यंत नैसर्गिकरित्या आपसूक आपल्या बाबतीतही होतं की आपण कोणाचा तरी विचार करतो आणि त्या व्यक्तीचा फोन किंवा मेसेज येतो आणि आपल्याकडे ही म्हणायची आजही पद्धत आहे की अरे 100 वर्ष आहेत. कारण त्यावेळेला कॉस्मिक एनर्जीमध्ये 2 टेलिपॅथिक कम्युनिकेशन मॅच होतात, कारण ती व्यक्ती सुद्धा त्यावेळेला तुमचाच विचार करत असते जेव्हा तुम्ही तिचा करत असता. माझ्या केसमध्ये मी इथं बसून कुठेतरी 8,000 मैल लांब असलेल्या जर्मनीतल्या किंवा युरोप अमेरिकेमधल्या माणसाचा आवाज ऐकून त्याच्या आजूबाजूला काय आत्ता घडतंय हे सेन्स करू शकतो. त्यामुळे पुन्हा त्या जाणीवा ज्या आहेत आणि त्या जाणीवांचे असलेले माझ्याकडचे जे काही थोडेसे अपलिफ्टमेंट मधले काय गुण म्हणू आपण त्याला, काही नाव द्या तुम्ही, ते थोडे जास्त आहेत. पण टेलिपॅथिक कम्युनिकेशन इज डिफरंट आणि क्लिअर ऑडियंट हे वेगळं आहे. आता एवढे सगळे प्रश्न आणि याच्यातूनही अनेक प्रश्न मला पडतायत, तर मला वाटतं की आणखीन गप्पा आपल्या लांबतील. पण त्याआधीच हिलिंग मधला असा एखादा अनुभव की ज्याने तुम्ही पण आश्चर्यचकित झालात, असा कोणता आम्हा सगळ्यांबरोबर शेअर करता येईल का? आणि हिलिंग संदर्भात तुम्हाला काय वाटतं की अशी कुठली महत्वाची गोष्ट आहे की जी प्रत्येकानेच लक्षात ठेवली पाहिजे? कारण हल्ली सोशल मीडियामुळे हिलिंग हा शब्द इतका यूज टू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये इतक्या साऱ्या मोडॅलिटीज आहेत की माणूस संभ्रमात पडतो की नक्की माझ्यासाठी काय योग्य आहे. दुसऱ्या मुद्द्याचं उत्तर मी असं देईन की मुळात तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींची गरज आहे का, हे आधी एकदा स्वतःला इंट्रोस्पेक्टिव्हली आत्मपरीक्षणातून विचारा. नाहीतर काय आहे ना, सगळ्या मंडळांवरची खिरापत खाल्ल्यानंतर गोड काहीच लागत नाही. लोक जे येईल ते प्रत्येक गोष्ट ट्राय करायला जातात, असं माझं मत आहे. तुम्हाला आधी ते करायचं आहे का, त्याची गरज आहे का, आणि करायचं असेल तर मग ते काय लेव्हलला जाऊन करायला पाहिजे, किती पुढे जाऊन ते न्यायला पाहिजे, ह्याची प्रत्येकाची स्वतःची एक बँडविड्थ स्वतःने ठरवून घ्यावी. करतच राहावं, एकदम तेच फॉलो करावं, मग 10 गोष्टी कराव्यात असं न करता मग एकतर एक तुम्ही ठरवा. समर्पित श्रद्धा, मी पुन्हा तिथे येतो. बऱ्याचदा तो ज्या व्यक्तीकडे तुम्ही अप्रोच होता त्याचं आणि तुमचं समीकरण जुळणं हे खूप गरजेचं असतं. मुद्दा फक्त मी एवढा खर्च केला आणि तेवढा खर्च केला हा नसून मला ते करायचंय का, आणि ज्या व्यक्तीकडे जाऊन मला ते करून घ्यायचं आहे त्याच्याशी माझं होणारं पुन्हा समीकरण किती चांगलं असायला पाहिजे ह्याचा विचार एकदा स्वतःच करायला पाहिजे. लोक भरकटल्यासारखी किंवा दिशाहीन असल्यासारखी वागतात, मग तसं करू नये. आता अनुभव एक रिसेंट केस मधला एक गमतीदार अनुभव आहे आणि तो म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं की असा अनुभव होतो का. मी एका ठिकाणी हिलिंगला गेलो होतो आणि तिथे गेल्या मी जसं मगाशी म्हणलो की फोटोतनं काही गोष्टी कळत नाही, त्या तिथे गेल्यावर कळतात. सो मी पटकन एक नाव घेतलं आणि म्हणलं हा कोण होता, तर त्यांनी सांगितलं की आमचा अविवाहित गेलेला भाऊ होता. म्हणलं म्हणजे मुंजा आहे. तर तो म्हणला त्या समोरच्या चिकूच्या झाडावर मला सेन्स होतोय. मग जसं हिलिंग प्रोसेस सुरू आली तसं मग तुम्ही म्हातारी आई कोणाला म्हणायचात का, मग ते म्हणले हो आम्ही म्हणायचो. अशी काही काही उकल होत गेली. 7 कावळे त्यावेळेला हिलिंग करताना आमच्या बरोबर फिरत होते, ह्याचं एक आश्चर्य वाटलं. आता हिलिंग पूर्ण झालं. माझ्या पहिल्या सायकल नंतर मला 22-23 दिवसांनी पुन्हा यायचं असतं, मग ते सगळे इन्स्ट्रक्शन्स मी देतो. इतक्यात तो जो गेलेला भाऊ होता म्हणजे जो मुंजा होता
त्यांनी पटकन मला कनेक्ट होऊन असं सांगितलं, की "तू आता इथे येताना जिथे नाश्ता केलास की नाही, हां. त्याच्यापेक्षा समोरच्या साईडला एक वैद्य म्हणून खानावळ आहे. तर तिथे नक्की खा पुढच्या वेळेला आलास तर. कारण तिथे दहीभात मी खायला जातो. आता मुंजा कायमच दहीभात मागतो असं मानतात." आता मला काहीच त्या एरियातलं माहीत नव्हतं. मग मी बरं. म्हटलं, "हे आपण आत्ता जर बोलायला गेलो तर हे लोकं म्हणतील तुम्हाला कसं कळलं? हं. किंवा तुम्ही येताना ते नाव वाचून आला होतात की काय वगैरे." म्हणून मी काहीच वाच्यता केली नाही. संध्याकाळी जेव्हा मी पुन्हा गेलो म्हणजे त्या कुटुंबाला भेटायला म्हणून गेलो आजचा अनुभव म्हणून. तर मी सहज विचारलं, की "वैद्य नावाची खानावळ तिथे जवळपास आहे का?" ते म्हणले, "तुम्हाला कसं माहिती? तुम्ही गेलाय का कधी?" म्हटलं, "नाही, मला त्यांनीच सांगितलं, की पुढच्याला तिथे नाश्ता करा, तो छान असतो." सो बरं. एखाद्या गेलेल्या एनर्जीने तुम्हाला सांगावं, की "इथे कशाला खाल्लं? तिथे जाऊन खा." हा माझ्यासाठी काहीतरी वेगळा अनुभव होता. म्हणजे गंमत वाटते किंवा मागच्या वर्षी मी एक काम केलं होतं. तिथं हां. 3ऱ्या व्हिजिटला गेलेलो असताना ज्या एनर्जीशी कनेक्ट झालो होतो. हं. तर त्याने मला जाताना सांगितलं, की "तू सुरुवातीला ज्या आंब्याच्या झाडावर मला पाहिलंस, तिथल्या 2 कैऱ्या फाडतो तुझ्यासाठी, लोणचं चांगलं होईल त्याचं." आणि त्या खरंच अचानक वाऱ्यातच असा स्रोत आल्यासारखं झालं आणि 2 बरोबर 2च कैऱ्या पडल्या. म्हणजे बरं. असंही होतं. म्हणजे माझं त्या एनर्जीशी कदाचित खूप चांगलं समीकरण असतं. मी त्यांना घालवायला, हाकलवून द्यायला किंवा कुठेतरी अ, धरून ठेवायला जात नाही तिथे. मी त्या जागेत फक्त तुमचा वावर आहे तो होऊ नये हे सांगायला जातो. आणि असे अनुभव येत असतात. म्हणजे मजा येते काही वेळेला. म्हणजे खरं तर हे काम करणं जर तुमच्याशी आता बोलल्यानंतर कळतंय, की खूप सहज साध्य सुद्धा आहे. जर करायची इच्छा असेल आणि स्वतःवर तेवढा वेळ आणि कष्ट घ्यायची तयारी असेल तर. पण नाहीतर आजूबाजूला पाहिलं तर या बाबतीत घाबरवलं जास्ती जातं. हं. मनामध्ये भीती जास्ती निर्माण केली जाते. न म्हणजे हे सगळे अनुभव ऐकल्यानंतर तुमच्या अनुभवांबरोबर मी स्वतः सुद्धा खूप आश्चर्यचकित झाली आणि असं काहीतरी वेगळं आपण काम म्हणून किंवा व्यवसाय म्हणून निवडू शकतो, हे नव्याने तुमच्यामुळे कळलं. तर खरंच ज्यांना अशा पद्धतीचं काम व्यवसाय म्हणून करायचंय, तर ते करू शकतात का आणि करावं का? आता हा परत थोडासा वेग आहे प्रश्न आणि हं, त्याचं उत्तर असं आहे, की ज्याला त्याला त्याच्या कर्माच्या गोष्टी कळतात. हं. सो जर तुम्हाला तशा प्रकारचे काही संदेश, काही गोष्टी आल्या, जसं मगाशी म्हटलं तसे एंजल्स असतात का, तर हो. त्यांना आम्ही गुड स्पिरिट्स म्हणतो किंवा गुड एनर्जीज म्हणतो. असतात. त्या न्यूट्रल असतात. सो त्यांना त्यांना त्यांचे मेसेजेस यायला हवेत. तुम्ही अचानक स्वतःला वाटलं आणि उद्यापासून चालू केलं. ह्याआधी परत हा प्रश्न स्वतःला विचारा, की माझी ती बँडविड्थ आहे का? कारण हं. एकदा पडलो आणि त्याच्यानंतर त्याचे जर रिपरकेशन झेलण्याची, त्याचे उमटणारे प्रतिसाद जर का झेलण्याची ताकद तुमच्यात नसेल, तर ते तुमच्यावर आणि पर्याप्ताने तुमच्या कुटुंबावर येणारच आहे. सो मूळ मुद्दा तिथे आहे, की एकतर एम आय द चोजन वन? माझी खरंच त्या कामासाठी निवड झाली आहे का? आणि असेल तर नक्कीच ते तुम्हाला येणाऱ्या मेसेजेसना आणि डिव्हिनिटीला फॉलो करून आणि पुन्हा एकदा हा शब्द वापरेन, की समर्पित श्रद्धेने करा जे करायचं ते. पैसे कमवणं न कमवणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण करायला हरकत काहीच नाही आणि अगदीच काही लागलं तर ते मला पटकन विचारू शकतात, की असं मी करू का? इतकं सिंपल आहे. छान. फक्त आता मी पर्सनल असेसमेंट्स बंद केलेले आहेत. हां. मी आता हीलिंग आणि एनर्जी आयसोलेशन म्हणून विषय त्याच्यावर जास्त काम करतो. पण काही वेळेला लोकं पटकन एखादा प्रश्न म्हणून विचारतात. असं काही नाही. अगदी आत्ताचा सर धगधगता विषय घेतला, की संपूर्ण जगभरामध्ये जी काही परिस्थिती आहे, अराजकता माजलेली आहे. अगदी आपल्या इथे सुद्धा जेन झी पासून सगळे जे काही रस्त्यावर उतरलेले आहेत. तर हे सगळं नक्की कुठपर्यंत जाणार आहे किंवा याचे परिणाम आफ्टर इफेक्ट्स काय होणार आहेत? हं. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे किंवा तुम्हाला एनर्जी काय सेन्स होतीये? सी कोविड आपल्याकडे जेव्हा आला, हं, तर त्या वर्षाला मी समुद्र मंथन मानतो. जसं बरं. आपल्याकडे समुद्र मंथन घडलं आणि महादेवांनी विष प्यायलं. त्यातनं जी हो. नकारात्मकता आली ती सगळी त्यांनी घेतली आणि शेवट त्याचा हा पॉझिटिव्हिटीकडे हं, गेला. तर ते मंथनाला ही जी सगळी सुरुवात झाली आहे, त्या सगळ्याच्या कुठल्यातरी माझ्या मते मधल्या टप्प्यात आपण आणि संपूर्ण जग चाललंय. हे सगळं संपेल माझ्या मते 2030, 31, 32च्या काळामध्ये. बरं. जेव्हा एक स्थिर स्थावरता आपण सगळीकडे बघू आणि भारत हा त्यावेळचा माझ्या मते सगळ्यात स्थावर, स्थिर आणि एक काय म्हणतो ना, की नंबर 1 अपेक्स ज्याला म्हणलं जातं. बरं. एक बलाढ्य हं, लेव्हलचा, की जो निर्णयात्मक गोष्टी आता करू शकतो ह्या लेव्हलला आपला देश नक्कीच जाईल. पण त्यासाठी ह्या सगळ्या म्हणजे दिव्यातनं आणि हं. द्वंद्वातनं आपल्या सगळ्यांना जायचंच आहे. करणारे कोण आहेत, करवून घेणारे कोण आहेत, घडवणारे कोण आहेत असा विचार न करता हे सगळं मंथनाचा भाग आहे आणि त्यातनं जी काही घुसळण्याची प्रक्रिया आहे ती अजूनही सुरूच आहे असं मला वाटतं. हं.
जेनेरिकली बघायला गेलं तर हे वर्ष पुढचं वर्ष मी फाउंडेशन पिरियड मानतो. याच्यामध्ये निर्माण करण्याची क्षमता आहे. 28 हे पुन्हा एकदा कुठेतरी थोडं थांबण्याचं, श्वास हम्म. घेण्याचं. कारण तेव्हा जास्त इंटेन्सिटी असेल कदाचित या सगळ्याची. बरं. पण या सगळ्यातनं जे शिकायचं ते नक्की शिकून घ्यावं आपण. आणि आपण आपला पाया भक्कम करून घ्यावा विचारांचा आणि कृतींचा. इतकं सिंपल माझं म्हणणं आहे. जे चाललंय ते एका दिशेने चाललंय. हे सगळं दिशा जी काही घडणार आहे ती एका नव्या पहाटेसाठी आहे असं आपण म्हणूया. पण हे सगळं कुठेतरी 2030, 31, 32 मध्ये आपण पूर्णपणे एक स्थिर स्थावर आणि नवा देश, नवी पहाट आणि नव्या उमेदीने सगळं आपण सुरू करू असं आपण म्हणूया. तुमच्याशी बोलून सर खूप साऱ्या प्रश्नांची उकल अगदी साध्या सोप्या गोष्टींमधून आणि उदाहरणांमधून झाली. तुम्ही आज इथे आलात, छान आम्हाला वेळ दिलात आणि खूप सोप्या पद्धतीने हा इतका कठीण विषय सांगितलात. त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि वल्लरी प्रोडक्शन्सचं हे पॉडकास्ट तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं हे आम्हाला नक्की सांगा. कमेंट करा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आदेश.